Hello students, welcome to my YouTube channel Professor रवींद्र गायकवाड एश कोचिंग क्लासेस वाशी. पहा तुम्ही माझ्या चॅनलला सबस्क्राइब करू शकता, मित्रांमध्ये शेअर करू शकता आणि लाईक करू शकता. आणि लाल अक्षराचं जे बेल आयकॉनचं बटन आहे ते तुम्ही जर क्लिक केलेलं असेल त्या बटनाला तर तुम्हाला रेग्युलरचे व्हिडिओ अपलोड झालेले तुम्हाला माहित होतील आणि दररोजची दररोज डेली व्हिडिओ तुम्ही पाहू शकता. जेवढे लाईक असतील तेवढे व्हिडिओ तुम्हाला मी चांगले बनवून देईल, चांगल्या भाषेमध्ये शिकवेल आणि एकदम सोप्या भाषेमध्ये तुम्हाला त्याचं एक्सप्लेनेशन केलं जाईल. पण त्याला मला लाईक्स आलेले दिसले पाहिजेत. पहा बरेचसे विद्यार्थी व्ह्यूज देखील करत नाहीत, व्हिडिओज फक्त बघतात आणि नंतर सोडून देतात. पूर्ण व्हिडिओ बघितल्यानंतरच मला व्ह्यूज दिसतात. तुम्ही अर्धा किंवा 2 मिनिटं 1 मिनिटं जर व्हिडिओ पाहिलेला असेल तर तुम्हाला दिसत नाही. त्यासाठी सर्वांनी व्हिडिओ पाहायला पाहिजे आणि त्याच्या खालच्या ज्या पीडीएफ नोट्स ग्रुपवरती मी सेंड करत आहे त्या तुम्ही दररोजची दररोज लिहून काढल्या पाहिजेत. कारण आपण आता हॅलोजन डेरिव्हेटिव्ह या टॉपिक्सवर 1 ते 2 दिवसामध्ये टेस्ट घेणार आहोत, हे लक्षात राहू द्या. अचानक असंच एका दिवशी मी तुम्हाला टेस्ट तुमच्या ग्रुपवर टाकेल, त्यासाठी तुमचा अभ्यास चालू असला पाहिजे. आजच्या लेक्चरमध्ये आपण शिकणार आहोत कन्सेप्ट ऑफ मॅक्सिमम वर्क. की आजच्या लेक्चरमध्ये आपल्याला एक्सप्रेशन फॉर द वर्क डन इन रिव्हर्सिबल प्रोसेस, की रिव्हर्सिबल प्रोसेस मधलं वर्क डनचं इक्वेशन काय आहे ते आपल्याला प्रूव्ह करायचं. मग त्यासाठी कोणकोणत्या प्रकारचे बेसिक कन्सेप्ट आपण यूज करणार आहोत ते आपण छोटंसं फर्स्टली स्टडी करणार आहोत. कन्सेप्ट ऑफ मॅक्सिमम वर्क. दिस रिव्हर्सिबल प्रोसेस आर टेकिंग प्लेस ॲट अ कॉन्स्टंट टेम्परेचर. की तुमची जी रिव्हर्सिबल प्रोसेस असते ती कॉन्स्टंट टेम्परेचरला घडून येत असते. ड्युरिंग द कंप्लीट प्रोसेस, की ज्यावेळेस तुमची प्रोसेस कंप्लीट होत असते, मीन्स ड्युरिंग द कंप्लीट प्रोसेस ड्रायव्हिंग फोर्स इज इनफायनाइटेसिमली ग्रेटर दॅन द अपोजिंग फोर्स. की अपोजिंग फोर्स पेक्षा ड्रायव्हिंग फोर्स असणार आहे तो इनफायनाइटेसिमली कसा असतो, तुमचा ग्रेटर असतो. हे तुम्हाला याच्यावरून दिसतं. कोणत्या रिएक्शन मध्ये? रिव्हर्सिबल प्रोसेस मध्ये. थ्रूआउट द प्रोसेस द सिस्टम एक्झिस्ट इन इक्विलिब्रियम विथ इट्स सराउंडिंग. की ज्यावेळेस प्रोसेस घडून येत असते त्यावेळेस सिस्टम आणि सराउंडिंग हे इक्विलिब्रियम मध्ये असणं गरजेचं असतं. मीन्स थ्रूआउट द प्रोसेस द सिस्टम एक्झिस्ट इन इक्विलिब्रियम विथ इट्स सराउंडिंग. then maximum work is obtained by. या रिव्हर्सिबल प्रोसेस मध्ये जे इक्वेशन प्रूव्ह करणार आहोत त्याच्यामध्ये मॅक्सिमम वर्क डन ऑब्टेन होत आहे आणि ते इक्वेशन आपण कोणतं प्रूव्ह करणार आहोत पहा. Wmax इज इक्वल टू -2.303 nRT log to the base 10 V2 upon V1. किंवा दुसरं इक्वेशन आपण प्रूव्ह करणार आहोत Wmax इज इक्वल टू -2.303 nRT log to the base 10 P1 अपॉन P2. ह्या दोन प्रकारचे इक्वेशन आपल्याला रिव्हर्सिबल प्रोसेस मध्ये जे वर्क डन ऑब्टेन आहे त्याच्यामध्ये आपल्याला हे व्हॉल्यूम आणि प्रेशर रिलेटेड जे इक्वेशन आहे ते भेटणार आहे. एन म्हणजे नंबर ऑफ मोल्स असेल, आर म्हणजे गॅस कॉन्स्टंट असेल आणि टी म्हणजे ऍब्सोल्यूट टेम्परेचर असेल. त्यानंतर रिव्हर्सिबल प्रोसेस मध्ये तुमची जी इंटरनल एनर्जी असते ती कॉन्स्टंट असते. मीन्स चेंज इन इंटरनल एनर्जी 0 अँड देअर चेंज इन एन्थाल्पी इज ऑल्सो 0. म्हणजे डेल्टा यू देखील 0 असतो, म्हणजे इंटरनल एनर्जी 0 असते आणि चेंज इन एन्थाल्पी म्हणजे डेल्टा एच देखील काय असतो, 0 असतो. म्हणजे दोन्ही याच्यामध्ये कॉन्स्टंट असतात. बट in reversible process heat absorbed in reversible manner, that is Q reversible, is completely converted into maximum work done. की जेवढ्या प्रमाणामध्ये तुम्ही रिव्हर्सिबल प्रोसेस मध्ये हीट ऍब्सॉर्ब करणार आहे तेवढं तुमचं वर्क ऑब्टेन होणार आहे. आणि जे काही वर्क ऑब्टेन होणार आहे ड्युरिंग द एक्सपान्शन प्रोसेस मध्ये ऑब्टेन होणारं जे वर्क असणार आहे ते वर्क कसं आहे, तुमचं मॅक्सिमम वर्क आहे. मीन्स दिस क्यू रिव्हर्सिबल इज कम्प्लिटली कन्वर्टेड इनटू मॅक्सिमम वर्क डन, दॅट इज क्यू रिव्हर्सिबल इज इक्वल टू -Wmax. मायनस आहे म्हणजे एक्सपान्शनची प्रोसेस आहे, म्हणजे निगेटिव्ह वर्क डन आपल्याला याच्यामध्ये ऑब्टेन झालं दिसतं आणि ते जे वर्क डन असणार आहे ते कसं आहे, तुमचं मॅक्सिमम वर्क डन आहे. ड्युरिंग दिस प्रोसेस आर टेकिंग प्लेस असं आयसोथर्मली रिव्हर्सिबल प्रोसेस. म्हणून ती प्रोसेस कशी असते, तुमची आयसोथर्मली रिव्हर्सिबल असते. स्क्रीनशॉट काढून घ्या. पण त्यानंतर आपल्याला नेक्स्ट महत्वाचं डेरिव्हेशन पाहिजे जे की 2 ते 3 मार्काला विचारलं जातात. कालचं डेरिव्हेशन इरिव्हर्सिबल प्रोसेसचं W इज इक्वल टू -P एक्सटर्नल डेल्टा V किंवा आजचं जे इक्वेशन आपण प्रूव्ह करणार आहोत त्या दोन्हीपैकी एक फिक्स क्वेश्चन असतो पहा. तर त्याला हेडिंग टाकू शकता तुम्ही, एक्सप्रेशन फॉर द मॅक्सिमम वर्क. एक्सप्रेशन फॉर द मॅक्सिमम वर्क. की मॅक्सिमम वर्क डनचं एक्सप्रेशन काय आहे ते आपल्याला आजच्या डेरिव्हेशन मध्ये कॅल्क्युलेट करायचे. याच्यावर क्वेश्चन असू शकतो 3 मार्काचा. डिराइव्ह अन एक्सप्रेशन फॉर द मॅक्सिमम वर्क डन इन रिव्हर्सिबल प्रोसेस किंवा डिराइव्ह अन एक्सप्रेशन फॉर द वर्क डन इन रिव्हर्सिबल प्रोसेस किंवा दुसरा इक्वेशन असू शकतो, क्वेश्चन असू शकतो शो दॅट Wmax is equal to -2.303 nRT log to the base 10 V2 upon V1 किंवा P1 upon P2. अशा प्रकारचे इक्वेशन या इक्वेशनवर तुमचा क्वेश्चन असतो एक्झाम मध्ये. मग कन्सिडर करा की आपल्याला याच्यामध्ये मॅक्सिमम वर्क डनचं इक्वेशन प्रूव्ह करायचे. समजा तुमच्याकडे एक सिलेंडर दिलेला आहे. काय आहे, एक सिलेंडर आहे. त्या सिलेंडरला आपण एक पिस्टन जोडलेला आहे.
सिलेंडरला काय जोडलेलं आहे, पिस्टन जोडलेला आहे आणि त्याच्यामध्ये आपण आयडियल गॅस फिलअप केलेला आहे. काय फिलअप केलेला आहे, आयडियल गॅस. त्याला आपण लेबलिंग करू. हे तुमचं एक आयडियल सिलेंडर असेल. त्या आयडियल सिलेंडर मध्ये आपण काय भरलेलं आहे, एन मोल ऑफ आयडियल गॅस फिलअप केलेला आहे. एन मोल ऑफ आयडियल गॅस आणि वरचा जो पोर्शन आहे याला आपण काय म्हणतो, पिस्टन म्हणतो. त्यानंतर याचं इंटरनल प्रेशर जे असणार आहे गॅसचं ते पी असेल. एक्सटर्नल प्रेशर हे पी मायनस डीपी असेल, कारण इनिशियल प्रेशरपेक्षा थोडंसं कमी असतं. इथं काहीतरी चेंज इन व्हॅल्यूम होणार आहे आणि व्हॅल्यूम चेंज होतं म्हणजे डीव्ही असेल आणि इथलं इनिशियलचं व्हॅल्यूम तुमचं V1 असेल आणि फायनलचं व्हॅल्यूम काय असणार आहे, V2. म्हणजे या फिगरला तुम्ही नाव देऊ शकता रिव्हर्सिबल एक्सपान्शन. काय नाव देऊ शकता, रिव्हर्सिबल एक्सपान्शनची प्रोसेस आहे. अशा प्रकारे तुम्ही याची डायग्राम काढू शकता. 1 मार्क तुम्हाला डायग्रामला असतो का. काय कन्सिडर केलं मी, कन्सिडर एन मोल ऑफ एन आयडियल गॅस, की एन मोल एवढा आपण आयडियल गॅस घेतलेला आहे. मीन्स कन्सिडर एन मोल ऑफ एन आयडियल गॅस आर एनक्लोज्ड इन आयडियल सिलेंडर, की तो आयडियल सिलेंडर मध्ये आपण एनक्लोज केलेला आहे. इज फिटेड विथ, तो कशाला फिट केलेला आहे, इज फिटेड विथ वेटलेस, ज्याचं वेट कमी आहे, फ्रिक्शनलेस, ज्याचं फ्रिक्शन होत नाही, अँड मुव्हेबल रिजिड पिस्टन, की जो वेटलेस असणार आहे, फ्रिक्शनलेस असणार आहे आणि मुव्हेबल रिजिड पिस्टन आहे. मुव्हेबल आहे म्हणजे तो पिस्टन अप आणि डाऊन मोशन मध्ये त्या सिलेंडर मध्ये मूव्ह झालेला दिसतो. रिजिड आहे म्हणजे त्याच्यावर जर एखादा एक्सटर्नल फोर्स जर अप्लाय केला तर त्याचा सेफ चेंज होत नाही. अशा प्रकारचा जो पिस्टन आहे तो आपण इथे घेतलेला आहे. कन्सिडर करा, लेट V1 be the initial volume of gas. V1 be the काय असणार आहे तुमचं, इनिशियल व्हॅल्यूम ऑफ अ गॅस, की तुमचा जो सिलेंडर मधला जो गॅस आहे त्याचं इनिशियल व्हॅल्यूम काय कन्सिडर केलंय, V1 be the initial volume of a gas and P be the pressure of the gas. आणि P म्हणजे काय असणार आहे, त्याचं गॅसचं प्रेशर असणार आहे. मीन्स P be the pressure of the gas म्हणजे हा ड्रायव्हिंग फोर्स असणार आहे आणि तो काय कन्सिडर केला आपण, कॅपिटल P कन्सिडर केलाय. लेट द गॅस एक्सपांड्स फ्रॉम, त्यानंतर आपण याच्यामध्ये आयडियल गॅसचं जे प्रेशर आहे ते P कन्सिडर केलं आणि इनिशियलचे व्हॅल्यू V आहे. त्यावेळेस त्या गॅसला आपण एक्सपांड केलं. मीन्स ऍज द गॅस एक्सपांड्स फ्रॉम इनिशियल व्हॅल्यूम V1 to final value V2 in infinite number of steps. की इन्फिनाइट नंबर ऑफ स्टेप्स मध्ये ज्यावेळेस आपण त्या गॅसला एक्सपांड करतो म्हणजे इथला जो पिस्टन आहे इथपर्यंत आलेला दिसेल. इथनं पिस्टन आपल्याला इथपर्यंत जर मूव्ह करायचं असेल तर त्यावेळेस आपण इनिशियलचं व्हॅल्यूम V1 होतं आणि फायनलचे व्हॅल्यूम काय असणार आहे तुमचं, V2 असेल. त्यावेळेस त्याच्यामध्ये इन्फिनाइट नंबर मध्ये आपण इनिशियल स्टेटचं फायनल स्टेप मध्ये कन्व्हर्जन करत असतो. मीन्स ऍज द गॅस एक्सपांडेड फ्रॉम इनिशियल व्हॅल्यूम V1 टू द फायनल व्हॅल्यूम V2 इन इन्फिनाइट नंबर ऑफ स्टेप. ऍज द गॅस एक्सपांड्स रिव्हर्सिबल अँड आयसोथर्मली, आणि तोच गॅस जर आपण रिव्हर्सिबल आणि आयसोथर्मली जर एक्सपांड केलेला असेल ऍट एक्सटर्नल प्रेशर कॉन्स्टंट दॅट इज P मायनस DB. आणि त्यावेळेस कॉन्स्टंट जे एक्सटर्नल प्रेशर असणार आहे ते कॉन्स्टंट एक्सटर्नल प्रेशर काय आहे, P मायनस DP ऍट अ कॉन्स्टंट टेम्परेचर. त्यावेळेस टेम्परेचर ही टर्म कशी आहे, कॉन्स्टंट आहे. मीन्स इज द गॅस आर एक्सपांडेड रिव्हर्सिबली, एक्सटर्नल कॉन्स्टंट प्रेशर इज P मायनस DP, कारण इनिशियलचं प्रेशर हे P आहे आणि इथून पिस्टन इथपर्यंत मूव्ह झालेला आहे म्हणजे चेंज इन व्हॅल्यूम काय आहे तुमचं, DV. त्यावेळेस एक्सटर्नल प्रेशर जे आहे P मायनस DP आहे. DP मीन्स स्मॉल चेंज इन प्रेशर. त्यावेळेस टेम्परेचर ही टर्म याच्यामध्ये कशी कन्सिडर केली आपण, कॉन्स्टंट कन्सिडर केली आहे. बट द स्मॉल वर्क इज डन ड्यू टू स्मॉल चेंज इन व्हॅल्यूम, ड्यू टू स्मॉल चेंज इन प्रेशर DP, की याच्यामध्ये एक स्मॉल वर्क डन होणार आहे. कारण एक्सपान्शन झालं म्हणजे काय झालं, इथला पिस्टन जो होता इथपर्यंत मूव्ह झालेला आहे, पिस्टन इथपासून इथपर्यंत मूव्ह झाला म्हणजे याच्यामध्ये काय झालं, द स्मॉल वर्क इज डन ड्यू टू चेंज इन स्मॉल व्हॅल्यूम DV ड्यू टू स्मॉल चेंज इन प्रेशर बाय DP, की जसं त्याचं स्मॉल चेंज इन प्रेशर DP चेंज होईल तसं त्याचं स्मॉल चेंज इन व्हॅल्यूम देखील चेंज झालेला आहे. आणि व्हॅल्यूम चेंज झालं म्हणजे त्याच्यामध्ये काय होणार आहे, वर्क ऑब्टेन झालेलं दिसतं. वर्क ऑब्टेन होत असताना या सिस्टीम मध्ये पाहता स्मॉल वर्क डन आपण कसं कॅल्क्युलेट करणार. देअरफॉर स्मॉल वर्क डन इज गिवन बाय, त्यावेळेस आपल्याला स्मॉल वर्क डन कॅल्क्युलेट करायचं. स्मॉल वर्क डन कॅल्क्युलेट करत असताना काय यूज करणार आपण, DW इज इक्वल टू मायनस P एक्सटर्नल
डीव्ही. dw इज इक्वल टू काय असेल मायनस पी एक्सटर्नल डीव्ही. जसं की तुम्हाला डी म्हणजे स्मॉल आहे, डब्ल्यू म्हणजे वर्क डन, मायनस म्हणजे एक्सपान्शन, पी एक्स म्हणजे एक्सटर्नल प्रेशर आहे आणि डेल्टा व्ही च्या ऐवजी तर स्मॉल चेंज इन व्हॉल्यूम घेतलं म्हणून इक्वेशन काय आलं द स्मॉल वर्क इज डन गिवन बाय dw इज इक्वल टू मायनस पी एक्सटर्नल डीव्ही. पण एक्सटर्नल प्रेशर आपण इथं काय घेतलं पी मायनस डीपी. मग पी एक्सटर्नलच्या जागी ही व्हॅल्यू टाकून बघा काय येईल dw इज इक्वल टू मायनस पी मायनस डीपी इंटू डीव्ही. नंतर निगेटिव्ह साईनने ब्रॅकेटला मल्टिप्लाय करून घ्या. मायनस 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 काय होईल प्लस पी डीपी इंटू डीव्ही. डीव्ही ने या ब्रॅकेटला मल्टिप्लाय करून घ्या. मायनस पी डीव्ही प्लस डीपी डीव्ही. म्हणजे स्मॉल चेंज इन वर्क डनचा फॉर्म्युला काय आला पहा इथं स्मॉल चेंज इन वर्क डन dw इज इक्वल टू मायनस पी डीव्ही प्लस डीपी डीव्ही. बट वी नो दॅट दिस dp and dv are very small. dp and dv are very small due to they can be neglected. आणि चेंज इन प्रेशर आणि चेंज इन व्हॉल्यूम जे असणार आहे ते सगळ्यात कमी आहे. म्हणजे डीपी अँड डीव्ही ऑलवेज झिरो. की डीपी डीव्ही ऑलवेज काय असणार आहे झिरो आहे. मग त्याला आपण निग्लेक्ट केलं. जर निग्लेक्ट केलं तर काय इक्वेशन राहील द स्मॉल चेंज इन वर्क डन मायनस पी डीव्ही. म्हणजे स्मॉल चेंज इन वर्क डनचं इक्वेशन काय शिल्लक राहिलं फक्त dw इज इक्वल टू मायनस पी डीव्ही. मग आता ह्या स्मॉल चेंज इन वर्क डन आपल्याला मॅक्झिमम वर्क डन कॅल्क्युलेट करायचे कारण ही प्रोसेस ही रिव्हर्सिबल प्रोसेस आहे आणि एखादी प्रोसेस जर रिव्हर्सिबल प्रोसेस जर असेल तर ती प्रोसेस स्लो असते आणि इन्फिनाइट नंबर ऑफ स्टेप मध्ये ती काय होत असते कम्प्लीट होत असते. याचा स्क्रीनशॉट काढून घ्या. आता या स्मॉल चेंज इन वर्क डनच्या आधारे आपल्याला काय कॅल्क्युलेट करायचं आता याच्यामध्ये मॅक्झिमम वर्क डन कॅल्क्युलेट करायचे. मग काय येईल पहा आता काय इक्वेशन आलं आपलं dw इज इक्वल टू मायनस पी डीव्ही. समजा आपण याला इक्वेशन 1 दिला. देअरफॉर मॅक्झिमम वर्क डन इज ऑब्टेन्ड बाय इंटिग्रेटिंग इक्वेशन 1 की इक्वेशन 1 ला आपण इंटिग्रेट करायचं कशामध्ये विदिन द लिमिट्स. कोणत्या लिमिट फॉर्म मध्ये विदिन द लिमिट्स v1 टू v2. की तुमचं जे स्मॉल वर्क डनचं इक्वेशन आलंय dw इज इक्वल टू मायनस पी डीव्ही ह्या इक्वेशनला आपण लिमिट v1 टू v2 लोअर लिमिट हे v1 आहे आणि हायर लिमिट हे v2 आहे त्या फॉर्म मध्ये काय केलं आपण त्याला इंटिग्रेट करायचं. मग कसं इंटिग्रेट करणार देअरफॉर इंटिग्रेशनचं चिन्ह असं असतं इंटिग्रेट लेफ्ट साइड काय आहे dw इंटिग्रेट मायनस पी डीव्ही. इंटिग्रेट मायनस पी डीव्ही. लिमिट काय होतं लोअर लिमिट होतं v1 आणि हायर लिमिट काय होतं v2. म्हणजे कसं याला रीड करणार इंटिग्रेट dw इज इक्वल टू इंटिग्रेट v1 टू v2 मायनस पी डीव्ही इक्वेशन नंबर 2 फ्रॉम आयडियल गॅस इक्वेशन. तुम्हाला सर्वांना 11 मध्ये माहिती आहे आयडियल गॅस इक्वेशन काय असतं रे. आयडियल गॅस इक्वेशन कोण सांगतंय तर आयडियल गॅस इक्वेशन काय असतं पीव्ही इज इक्वल टू nRT. मग इथं आपल्याला प्रेशर आहे मग प्रेशरचा फॉर्म्युला कॅल्क्युलेट करायचा. देअरफॉर P इज इक्वल टू nRT अपॉन V. इक्वेशन नंबर 3 nRT अपॉन V. फ्रॉम इक्वेशन 1 and 3 जर फ्रॉम इक्वेशन 2 and 3 जर 2 आणि 3 इक्वेशन जर आपण एकत्र केले तर काय येईल पहा. इक्वेशन 3 ची जी व्हॅल्यू आहे ती इक्वेशन 2 मध्ये टाकून बघा. म्हणजे काय येईल इथं इंटिग्रेट dw इज इक्वल टू लिमिट v1 टू v2 मायनस p च्या जागी काय येईल nRT अपॉन v इंटू dv. जे p ची व्हॅल्यू आपण तिथे टाकून दिली काय आली nRT अपॉन v इंटू dv. आता याच्यामध्ये पहा इथलं जे स्मॉल वर्क डन आहे त्याचं कन्व्हर्जन ज्यावेळेस आपल्याला मॅक्झिमम वर्क डन मध्ये करायचे त्यावेळेस इंटिग्रेशन आपण लॉस करतो. इंटिग्रेटेड dw जे आहे त्याचं कन्व्हर्जन आपण w मॅक्स मध्ये करतो. w मॅक्स मध्ये जर केलं तर काय येईल तुमचं मायनस कॉन्स्टंट टर्म आपण इंटिग्रेशनच्या बाजूला काढतो. म्हणजे काय आलं w मॅक्स इज इक्वल टू मायनस nRT लिमिट v1 टू v2 वरचं dv आणि डिवाइड बाय v. मीन्स
स्मॉल वर्डन इज कन्वर्टेड इनटू मॅक्झिमम वर्डन, म्हणजे याला आपण इंटिग्रेट केलं. इंटिग्रेट करत असताना स्मॉल टर्मचं कन्वर्जन आपण मॅक्झिमम टर्म मध्ये जर करत असेल तर त्यावेळेस आपण इंटिग्रेशनचा यूज करत असतो. ते रिमूव्ह करून टाकलं. डब्ल्यू मॅक्स इज इक्वल टू मायनस कॉन्स्टंट टर्म आहे, एनआरटी कॉन्स्टंट टर्म आहे, आपण ब्रॅकेटच्या बाजूला काढली. लिमिट V1 टू V2 dV अपॉन V. आता याच्यामध्ये पहा, लिमिट आपण बाजूला काढल्यानंतर याच्यामध्ये काय शिल्लक राहील पहा, किंवा असं एक स्टेप वाढवता मी किंवा डायरेक्ट स्टेप लिहितो dV अपॉन V. मग आता इंटिग्रेशन जे लिमिट फॉर्म मध्ये आपल्याला कॅन्सल करायचे. मग काय येईल, डब्ल्यू मॅक्स इज इक्वल टू मायनस एनआरटी. डब्ल्यू मॅक्स इज इक्वल टू काय आला तुमचा, मायनस एनआरटी आला. त्यावेळेस आपण जे ब्रॅकेटच्या बाहेरच्या टर्म होत्या त्या बाजूला काढल्या आणि त्या नॅचरल लॉगचा यूज केला. ln V लिमिट V1 टू V2. ln म्हणजे काय, तुमचा नॅचरल लिमिट आहे. ज्यावेळेस आपण इंटिग्रेशनचं कन्वर्जन करतो त्यावेळेस नॅचरल लॉग मध्ये कन्वर्ट होतो. इथे काय नसतो, म्हणजे काय असतो, dx अपॉन एक्स असतो. dx अपॉन एक्स आहे म्हणजे तुमचा काय असतो, लॉग एक्स असतो. मग लॉग एक्स फॉर्म मध्ये आपण याला लिहिलं, कारण dv अपॉन v म्हणजे dx अपॉन एक्स झाला आणि लॉग एक्स म्हणजे तुमचा ln v आला. म्हणजे काय इक्वेशन तयार झालं, डब्ल्यू मॅक्स इज इक्वल टू मायनस एनआरटी नॅचरल लॉग v लोअर लिमिट V1 टू अपर लिमिट V2. मग आता याच्यामध्ये लिमिट आपल्याला माहिती झाली, याला आपण डिफरन्शिएट करून घेऊ. डब्ल्यू मॅक्स इज इक्वल टू मायनस एनआरटी ln V2 हायर लिमिट मायनस ln V1. काय केलं, जो लॉग V होता त्याला आपण डिफरन्शिएट करून घेतलं. काय घेतलं, डब्ल्यू मॅक्स इज इक्वल टू मायनस एनआरटी ln V2 मायनस ln V1. देअरफॉर यालाच आपण कसं लिहू शकतो आता या इक्वेशनला पहा. देअरफॉर डब्ल्यू मॅक्स इज इक्वल टू मायनस एनआरटी, की डब्ल्यू मॅक्स इज इक्वल टू काय आला तुमचा, मायनस एनआरटी आला. यालाच कसं लिहू शकता, नॅचरल लॉग V2 अपॉन V1. हे तुमचं इक्वेशन आलं. याला इक्वेशन नंबर 4 देऊन टाका. समजा मीन्स डब्ल्यू मॅक्स इज इक्वल टू मायनस एनआरटी नॅचरल लॉग V2 अपॉन V1. बट वी नो दॅट दिस नॅचरल लॉग ln इज कन्वर्टेड इनटू लॉग टू द बेस 10. की नॅचरल लॉगचं कन्वर्जन जर आपल्याला लॉग टू द बेस 10 मध्ये कन्वर्जन करायचे त्यावेळेस कसं करणार, 2.303 ने त्याला मल्टिप्लाय करून घ्यायचं. म्हणजे काय येईल पहा, डब्ल्यू मॅक्स इज इक्वल टू मायनस 2.303, कारण नॅचरल लॉगचं कन्वर्जन लॉग टू द बेस 10 मध्ये करत असताना आपण याने मल्टिप्लाय करतो, इंटू एनआरटी log to the base 10 V2 upon V1. इक्वेशन नंबर 5 वाला means W max is equal to minus 2.303 nRT log to the base 10 V2 upon V1. This equation 5 shows that maximum work done in reversible process. तर हे एक इक्वेशन याच्यामध्ये ऑब्टेन झालं. आणि दुसरं इक्वेशन कोणतं तयार होतं पहा, इथं लिहितो मी साईडला थोडंसं. दुसरं इक्वेशन काय येतं इथं पहा, at a constant temperature by Boyle's law. जर आपण कॉन्स्टंट टेम्परेचरला जर बॉइल्स लॉ यूज केला तर बॉइल्स लॉ तुम्हाला माहित आहे, at a constant temperature pressure of a given mass of a gas is inversely proportional to their volume. म्हणजे P is inversely proportional to their volume. त्यावेळेस काय इक्वेशन येत होतं, P1 V1 is equal to P2 V2. यालाच तुम्ही कसं लिहू शकता, P1 upon P2 is equal to V2 upon V1. मग V2 upon V1 ची व्हॅल्यू ह्या इक्वेशन मध्ये टाकायची पाचव्या. म्हणजे काय इक्वेशन तयार होईल, W max is equal to minus 2.303 nRT log to the base 10 P1 upon P2 log to the base 10 P1 upon P2. म्हणजे हे तुमचं शेवटचं 6 नंबरचं इक्वेशन आलं की बॉइल्स लॉच्या आधारे आपण V2 अपॉन V1 ची व्हॅल्यू काय आली, P1 अपॉन P2, ती आपण ह्या 5 इक्वेशन मध्ये टाकली. म्हणजे काय आलं, W max is equal to minus 2.303 nRT log to the base 10 P1 upon P2. तर हे इक्वेशन नंबर 5 आणि 6 हे काय शो करतात, एक्सप्रेशन फॉर द मॅक्सिमम वर्क. आता एकदा रिपीट सांगतो का, एक आपण आयडियल कन्सिडर केलेला आहे, त्याच्यामध्ये आपल्याला स्मॉल वर्क डन कॅल्क्युलेट करायचं. स्मॉल वर्क डन कॅल्क्युलेट करत असताना DW is equal to minus PdV आलेला आहे. मॅक्झिमम वर्क डन ऑब्टेन जर करायचं असेल तर लिमिट V1 आणि V2 चा आपण यूज केलं, कारण चेंज इन व्हॅल्यू काय असतं, इनिशियल टू फायनल. स्मॉल वर्क डन इज इंटिग्रेटेड फॉर्म मध्ये आपण रिप्रेझेंट केला. इंटिग्रेट DW is equal to लिमिट V1 to V2 minus P into DV.
पण तुम्हाला आयडियल गॅस इक्वेशन माहिती आहे काय आहे, पीव्ही इज इक्वल टू एनआरटी. इथे पी आहे म्हणून आपण पी ची व्हॅल्यू काढली, व्ही इकडे शिफ्ट करून घेतला, पी इज इक्वल टू एनआरटी अपॉन व्ही. इंटिग्रेट डीडब्ल्यू इज इक्वल टू लिमिट V1 टू V2 मायनस एनआरटी अपॉन व्ही इंटू डीव्ही. याच्यामध्ये ज्या कॉन्स्टंट टर्म आहेत आपण इंटिग्रेटच्या बाजूला काढल्या आणि स्मॉल वर्डनचं कन्वर्जन आपण मॅक्झिमम वर्डन मध्ये काढलं, त्यावेळेस इंटिग्रेशन चिन्ह एका साईडचं निघून गेलं. म्हणजे इंटिग्रेट डीडब्ल्यूच्या जागी काय आला डब्ल्यू मॅक्स, आणि ज्या कॉन्स्टंट टर्म आहेत त्या इंटिग्रेशनच्या बाजूला घेतल्या, म्हणजे डब्ल्यू मॅक्स इज इक्वल टू मायनस एनआरटी लिमिट V1 टू V2 डीव्ही अपॉन व्ही. Therefore, W max is equal to minus nRT natural log V V1 to V2. We know that in mathematics dx upon x म्हणजेच काय असतो तुमचा log x असतो. त्याला आपण इक्वेशनला log x फॉर्म मध्ये लिहिलं, म्हणजेच natural log V लिमिट V1 to V2. त्याला डिफरन्शिएट करून घेतलं, W max is equal to minus nRT natural log final limit V2 minus lower limit V1 means ln V2 minus ln V1. Therefore, W max is equal to minus nRT ln V2 upon V1 इक्वेशन नंबर 4. पण तुम्हाला एक गोष्ट माहिती आहे पा, नॅचरल लॉगचं कन्वर्जन जर लॉग टू द बेस 10 मध्ये करायचं असेल तर 2.303 आपण त्या इक्वेशनला मल्टिप्लाय करून घेतो. मग काय येतं, कन्वर्ट नॅचरल लॉग टू द बेस 10. मग काय आलं, W max is equal to minus 2.303 nRT log to the base 10 V2 upon V1 but at a constant temperature according to Boyle's law. बॉयल्स लॉ काय सांगतो, P इज इनव्हर्सली प्रोपोर्शनल टू व्ही. म्हणजे फायनल इक्वेशन आपल्या ग्राफनुसार काय आलं, P1 V1 इज इक्वल टू P2 V2. दॅट इज V2 अपॉन V1. जर V1 इकडे घेतला तर काय राहील P1 अपॉन P2, म्हणजे P1 अपॉन P2 इज इक्वल टू V2 अपॉन V1. मग V2 अपॉन V1 ची व्हॅल्यू जी आहे इक्वेशन 5 मध्ये टाकून बघा, काय भेटेल शेवटचं इक्वेशन, W max इज इक्वल टू मायनस 2.303 nRT log to the base 10 P1 upon P2. This equation 5 and equation 6 shows that the expression for the maximum work done. तर तुम्ही याचा स्क्रीनशॉट काढून घेऊ शकता. आणि शेवटचे दोन इक्वेशन तुम्हाला मी दाखवतो पा कोणते आलेले आहेत ते. काय इक्वेशन आले 5 नंबरचं जे तुम्हाला एक्झाम मध्ये प्रूव्ह करायसाठी विचारतात पा. W max इज इक्वल टू मायनस 2.303 nRT log to the base 10 V2 upon V1. हे एक 5 नंबरचं इक्वेशन आलेलं आहे. आणि दुसरं इक्वेशन काय होतं, W max is equal to minus 2.303 nRT log to the base 10 P1 upon P2. तर हे दुसरे इक्वेशन याच्यामध्ये आलेलं आहे. तर हे दोन्ही इक्वेशन आपण याच्यामध्ये प्रूव्ह केलेले आहेत. तुम्ही रिपीट व्हिडिओ जर भेटला तर तुम्हाला इझिली ते लक्षात येईल आणि PDF ना तुम्हाला ग्रुपवरती प्रोव्हाइड केले. थँक्यू स्टुडंट.